आर-बी-आयनं ऑनलाईन होणाऱ्या सर्व प्रकारच्या यू-पी-आयच्या बाबतीत 1 जानेवारी 2024 पासून खूप महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत व हे बदल आर-बी-आयला करणे का गरजेचे होते याची आपण आकडेवारी बघितल्यानंतर आपणास स्पष्ट होईल। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य। यात यू-पी-आयचा वापर करणारे 40 कोटी लोक आहेत। 2023 पर्यंत यू-पी-आयच्या माध्यमातून 11 बिलियनची देवाणघेवाण झालेली आहे आणि व्यवहार झालेली रक्कम 16 लाख कोटी यापेक्षाही जास्त होत आहे। 2023 वर्षात सायबर गुन्ह्यात ऑनलाईन यू-पी-आयद्वारे चोरी करण्यात आलेली रक्कम 30,000 करोड रुपये इतकी होती। यावरून आपणास कळाले असेल की सायबर गुन्हेगाराकडून चोरी झालेली रक्कम ती मोठ्या प्रमाणात आहे आणि या सुरक्षेसाठीच आता आर-बी-आयने नवीन वर्षात हे नवीन बदल केलेले आहेत। 1 नंबर, आपण आपल्या मोबाईलमध्ये कोणतेही ऑनलाईन ॲप डाउनलोड केले असतील तर त्याचा वापर डिसेंबरपर्यंत झालेला नसेल तर ती ॲप 1 जानेवारी 2024 पासून सुरक्षा म्हणून ब्लॉक करण्यात येणार आहे। नंबर 2, डेली पेमेंट रक्कम जास्तीत जास्त आता 1 लाख रुपये असणार आहे। नंबर 3, स्पेशल पेमेंट म्हणून हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्था यांच्यासाठी एका दिवसासाठी 5 लाख रुपयेपर्यंत मर्यादा असणार आहे। नंबर 4, सायबर गुन्हेगारी थांबवण्यासाठी आर-बी-आयने यू-पी-आयच्या माध्यमातून होणाऱ्या 2000 रकमेपेक्षा व्यवहाराला 4 तासाचा अवधी दिला आहे। आतापर्यंत लगेचच ऑनलाईन पेमेंट जमा होत होती, परंतु आता 2024 पासून तुम्ही कोणत्याही नवीन व्यक्तीला यू-पी-आयच्या माध्यमातून व्यवहार केले असतील तर ती रक्कम त्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी 4 तासाचा अवधी लागणार आहे। परंतु तुम्ही नेहमी जर त्या विक्रेत्याकडून खरेदी करत असाल तर त्याला हे बंधन नाही। नंबर 5, इथून पुढे यू-पी-आयद्वारे तुम्ही नवीन व्यक्ती किंवा व्यापारी यांना पैसे पाठवल्यास ते तुम्ही रद्द करू शकणार आहात। त्यामुळे आता सायबर गुन्हे अंतर्गत चोरीला आळा बसणार आहे। परंतु त्यामुळे आता नवीन व्यापारी तुम्हाला 4 तास झाल्याशिवाय तुमचे घेतलेले सामान देणार नाही। त्यामुळे तुम्हाला तेथे तुमचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड असे वापरावे लागणार आहे। नंबर 6, विक्रेत्यांचे खरे नाव डिस्प्ले होणार आहे। आपल्या मोबाईलमध्ये आपण जो नंबर सेव्ह करून ठेवतो त्याच्या बदलामुळे आपण त्या नंबरवर पाठवलेली रक्कम कुणीतरी दुसऱ्याच व्यक्तीच्या अकाउंटला जात होती, परंतु आता बँक अकाउंट ज्या नावाने असेल तेच नाव आता यू-पी-आयवर डिस्प्लेवर दिसणार आहे। नंबर 7, यू-पी-आय पेमेंट करण्यापूर्वी आपल्या अकाउंटला पैसे शिल्लक असणे गरजेचे होते, परंतु आता आपण आपल्या बँकेला विनंती करून आपण शिल्लक रकमेपेक्षाही जास्त रक्कम मागवू शकणार आहात। जानेवारी 2024 पासून आर-बी-आय हे महत्त्वपूर्ण बदल करत असलेला व्हिडिओ आपण बघितला। हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आपण कमेंट करून नक्कीच सांगा।